मी महामानवांना वंदन करते। तसेच इथे बसलेले सर्व बंधू आणि भगिनींना माझा मानाचा जय भीम। जय भीम, जय भीम, जय भीम, जय संविधान, जय संविधान। म्हणा मोठ्यानं, जय संविधान, जय संविधान। आम्ही सादर करीत आहोत संविधान पथनाट्य आणि हा विषय आहे संविधान जागृतीचा। घेऊन येत आहे संबोधी महिला मंडळ श्रावस्तीनगर पुसद। हम लोगों को समझ सके तो समझो दिल भर जानी, संविधान है राष्ट्रग्रंथ है बात नहीं मानी। इतने सारे धर्म यहाँ पे ना किसकी मनमानी, मुंह में बोली है अंग्रेजी दिल में प्यार है देसी। हम है भारतवासी, हम है मूल निवासी, हम है भारतवासी। जहाँ डाल डाल पर सोनी चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा। आज 15 ऑगस्ट आहे का? नाही हो, ही 26 जानेवारी आहे। नाही। थांबा थांबा सांगते, आज संविधान दिवस म्हणजे संविधानाचा जन्मदिवस। म्हणजे काय हो? मी तर मुख्यमंत्र्यांचा जन्मदिवस ऐकला। मी तर सलमान खानचा जन्मदिवस ऐकला। मी तर पंतप्रधानाचा जन्मदिवस ऐकला। बाप्पा बाप्पा, मी तर माझ्या नवऱ्याचा जन्मदिवस ऐकला। हो का हो? बघा, आपण नवऱ्याचा जन्मदिवस लक्षात ठेवला, पण संविधानाचा जन्मदिवस आपल्याला लक्षात नाही। याच्यानंतर लक्षात ठेवा संविधानाचा 26 नोव्हेंबर 1949। संविधान म्हणजे आहे तरी काय हो? अरे हा स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतो तरी कोणामुळे? संविधानामुळे, संविधानामुळे। आज हा कार्यक्रम साजरा करत आहोत तो कोणामुळे? संविधानामुळे, संविधानामुळे। 70 वर्ष झाली, वाचले का कोणी संविधान? नाही, नाही, तुम्ही वाचलेत का संविधान? नाही, नाही, तुम्ही वाचलेत का संविधान? नाही, नाही, का हो ताई, तुम्ही वाचलेत का संविधान? नाही, नाही। संविधानाने आपल्याला दिलं तरी काय हो? अरे संविधानाने आपल्याला न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता दिली आहे। संविधानाने आम्हाला दिलं तरी काय हो? दिलं तरी काय? न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता। संविधानाने आम्हाला दिलं तरी काय हो? दिलं तरी काय? न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता। संविधानाने आम्हाला दिलं तरी काय हो? दिलं तरी काय? न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता। तुमच्या हातात काय आहे हो? हे काहीच कामाचं नाहीये। बघू बघू ते काय आहे तर, हे तर आमच्या काहीच कामाचं नाही। अरे हे काय केलंय तुम्ही? ते आमच्या काहीच कामाचं नाहीये। ही तर संविधानाची उद्देशिका आहे। त्याचा आम्हाला काय उपयोग? तुम्ही काय करता? मी शिक्षिका आहे। तुम्ही काय करता? मी वकील आहे। आणि तुम्ही काय करता? मी डॉक्टर आहे। तुम्ही तर शिक्षिका आहात ना? हो। तर शिक्षणाचा हा अधिकार कोणामुळे? संविधानामुळे, संविधानामुळे। आणि तुम्ही वकील आहात ना? हो। न्यायाचा आणि कायद्याचा अधिकार कोणामुळे? संविधानामुळे, संविधानामुळे। तुम्ही डॉक्टर आहात ना? हो। समतेचा आणि संशोधनाचा अधिकार कोणामुळे? संविधानामुळे, संविधानामुळे। माझं चुकलं, मला माफ करा। मी
पण आता वाचणार आहे. माझे चुकले, मला पण माफ करा. महिलांना शिक्षणाचा अधिकार कोणामुळे मिळाला? संविधानामुळे, संविधानामुळे. महिलांना डिलिव्हरीच्या 6 महिन्याच्या सुट्ट्या कोणामुळे मिळाल्या? संविधानामुळे, संविधानामुळे. आज महिला राष्ट्रपती झाली कोणामुळे? संविधानामुळे, संविधानामुळे. महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला कोणामुळे? संविधानामुळे, संविधानामुळे. इस देश से करते हैं प्यार हम, इस देश के बड़े यार हम, इस देश के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम, है तैयार हम, है तैयार हम. चला तर पाहूया संविधान काय म्हणते. मी संविधान आहो, मी संविधान आहो, लाल किल्ल्यावर बोलत आहो, लाल किल्ल्यावर बोलत हे आहो, पण संधी देतात, हे पण संदेश देतात, माझी शपथ घेतात. माझी शपथ घेतात. सर्वांनी शपथेला तोडलं, सर्वांनी शपथेला तोडलं, मलाच खोटं ठरवलं. मलाच खोटं ठरवलं. जेव्हापासून आजाद झालो, जेव्हापासून आजाद झालो, त्याच लोकांपासून बर्बाद झालो. आपल्याच लोकांपासून बर्बाद मला झालो. बदलण्याचा विचार सोडा. मला बदलण्याचा विचार सोडा. कोणत्या धर्माचा ग्रंथ नाही, मी कोणत्या धर्माचा ग्रंथ नाही. विचार सोडा. हा विचार सोडा. माझे खरे सैनिक अजून जिवंत आहे. मला बदलण्याची कोणाची अवकाश नाही. देशाचे संविधान सांभाळा, देशाचे संविधान. ना कोणती जात मोठी, ना कोणता धर्म. देशाचे संविधान सांभाळा, देशाचे संविधान. बंद करा जाती प्रथा, देशाला करू नका बरबाद. देशाचे संविधान सांभाळा, देशाचे संविधान. राजा सभा भिकारी सर्व एक समान. देशाचे संविधान सांभाळा, देशाचे संविधान. मी संविधान आहे, एक देशभक्ताची शान आहे. देशाचे संविधान सांभाळा, देशाचे संविधान. चला तर उजव्या घराघरात संविधान. माझे संविधान माझा अभिमान, माझे संविधान माझा अभिमान. वाढवली त्याने जगात आपली शान, सर्व भारतीय नागरिकास हक्क दिले समान. माझे संविधान माझा जीव की प्राण, अशा या प्राणप्रिय संविधान प्रस्ताविकेचे वाचन मी आपल्या समोर करणार आहे. तेव्हा माझ्या मागे आपण सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहून संविधान उद्देशिका म्हणावी ही विनंती करते व संविधान उद्देशिका वाचण्यास सुरुवात करते. सर्वांनी उभं राहून सावधान स्थितीत उभं राहा. आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, भारताचे सार्वभौम, समाजवादी, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा, गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस, व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विचार अभिव्यक्ती, विश्वास श्रद्धा विश्वास श्रद्धा व उपासना, यांचे स्वातंत्र्य, यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून निर्धार करून आमच्या
यांच्याकडून छोटीला बक्षीस रूपी धम्मदान देण्यात येत आहे. 500 रुपयाचं धम्मदान देण्यात आलेले आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. तसेच या ठिकाणी किशोर कांबळे दादा यांच्याकडून सुद्धा धम्मदान देण्यात आले. या ठिकाणी आनंदरावजी कांबळे या कस्तुरीला ज्या ठिकाणी प्रश्नमंजुषा करण्यात आली आहे तिचे धडाधड उत्तर दिले अशा आईला आपण क्रांतिकारी तिचा स्वागत या ठिकाणी आणि समारंभ घेण्यात आनंदराव कांबळे सरांना विनंती करण्यात येते की आपण तिच्या आईचं स्वागत करावं. गणेश भगत यांच्याकडून सुद्धा दिदीला धर्मदान देण्यात येत आहे. मध्ये बोलण्याची क्षमा असावी, पण इथे येण्यासाठी ज्यांनी आम्हाला प्रोत्साहन केलं आणि ज्यांच्यामुळे आज आम्हाला हे स्टेज मिळालं असे माझे बंधुतुल्य आदरणीय सन्माननीय श्री भोलेनाथजी कांबळे सर आणि माझे बंधुतुल्य सन्माननीय श्री साहेबरावजी राठोड सर यांनीच तिला या पुरस्काराने गौरवित करण्यात यावं अशी माझी इच्छा आहे. ज्यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली. मी तर तिला घडवणारच आहे. कस्तुरीच्या आई बाबा या दोघांनी तिचा सत्कार स्वीकारावा. तिच्या आईचं स्वागत समारंभ आपण शाळेच्या गजरात तिचं स्वागत करावं. पुसद येथील विद्याधर ग्रुप डेपो यांच्यातर्फे माजी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं पुसद या शहरामध्ये होत असलेल्या या धम्मक्रांती प्रज्ञा पर्व या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. सर्वप्रथम जगाला शांतीचा, समतेचा आणि बंधुत्वाची शिकवण देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, राष्ट्रमाता मा जिजाऊ, बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिवछत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, गरिबीचे चटके सहन करून, मनवाद्यांचे चटके सहन करून काळजातील रक्त ज्याने आपल्या लेखणीला पाजलं, त्या लेखणीतून या भारताचे संविधान लिहिले आणि या भारताच्या संविधानातून तमाम बहुजनांचा उद्धार केला असे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1.5 दिवस शाळेत जाऊन 35 कादंबऱ्या, 14 लोकनाट्य, 13 कथा संग्रह, 10 पोवाडे, 7 चित्रपट कथा आणि 1 प्रवास वर्णन अशा साहित्यातून सम्राट बनणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, मान्यवर कांशीरामजी आणि माझे बाबा स्मृती शेष आत्मारामजी चांदणे यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो. मंचकावर उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पारावजी मैन साहेब, या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जाधव साहेब, मंचकावर उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, इथे जमा झालेल्या माता भगिनी आणि बंधू, एका विषयाला घेऊन मला या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे. बाबासाहेब ते बुद्ध हाच मानवमुक्तीचा मार्ग. मी पहिल्यांदा हे आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की मी व्याख्यान करता नाहीये. मी आंबेडकरी चळवळीचा एक कार्यकर्ता आहे. आपल्याला माझ्याकडून अपेक्षा असेल की या विषयाला आपण न्याय देऊ शकाल, मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. परंतु माझं व्यक्तिगत मत असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या विचारांना
नव्या पिढीला नेमकं काय करायचं आहे याचं ज्ञान पहिल्यांदा त्यांच्यामध्ये येणं गरजेचं आहे. त्या विषयावर मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करेन. या ठिकाणी तरुणांची संख्या मला कमी दिसते. त्याचं कारण आहे ते उत्सवप्रिय लोक झालेले आहेत, उत्सवप्रिय तरुण झालेले आहेत. उत्सवाला ते जास्त महत्व देतात. मी जे घडलेलो आहे, मी आज जे बोलण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आलेलं आहे, हे सामर्थ्य बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं होणाऱ्या व्याख्यानमालेमधून आलेलं आहे. ही जी व्याख्यानं असतात, ही जी प्रबोधनं असतात, ही व्याख्यानं, ही प्रबोधनं, ही समाज घडवत असतात, त्याला प्रतिभावान बनवत असतात, शक्तिशाली बनवत असतात. याच्यासाठी या प्रबोधनात्मक कार्यक्रमांची आणि ज्ञानाची गरज असते. आज जे या ठिकाणी तरुण उपस्थित नाही, त्यांच्या ज्ञानाची भूक भागणार नाही. तुम्हाला सर्वांना इथं बसलेल्या, या मैफिलीत बसलेल्या, सभागृहात बसलेल्या लोकांना ज्ञानाची भूक आहे आणि ही ज्ञानाची भूक भागवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बसलेला. ज्या पद्धतीनं पोटाला भूक लागते तेव्हा आपण जेवण करतो आणि ती भूक भागवतो, त्याप्रमाणे आपल्या बुद्धीला देखील भूक लागत असते. आणि ही भूक ही ज्ञानातून भागत असते, प्रबोधनातून भागत असते, वाचनातून भागत असते, चिंतनातून भागत असते. याच्यासाठी हे प्रबोधन पर्व आणि अशा प्रबोधनाच्या कार्यक्रमांची आपल्या पूर्वजांना गरज वाटली आणि त्यांनी आपल्या या शहरामध्ये प्रबोधन पर्व या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे. त्या पूर्वजांचा मी या ठिकाणी शतशः ऋण व्यक्त करतो की एक 3 वर्षाची मुलगी आज बोलते आहे, हे त्याचे रिझल्ट आहे. हा रिझल्ट आहे इथं घडलेल्या प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा. याच्यासाठी हे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणं गरजेचं आहे. ही ज्ञानाची भूक भागवणं गरजेचं आहे. मला आल्या आल्या सांगितलं की या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत या जयंती उत्सव समितीचे, त्यांचा मुलगा IPS झाला. हे या कार्यक्रमाचं फलित आहे. हा या कार्यक्रमाचा रिझल्ट आहे असं मी या ठिकाणी मानतो. पलीकडल्या मानवाड्यामध्ये, चामारवाड्यामध्ये, ढोरवाड्यामध्ये, कैकाडीवाड्यामध्ये, भंगीवाड्यामध्ये IPS तयार होणार नाही. IAS अधिकारी तयार होणार नाही. त्याचं कारण आहे त्यांना मार्ग माहित नाही. आपण सर्वजण गावकुसाच्या बाहेर राहणारी माणसं, हागंदरीत मसनवाट्यात राहणारी तुम्ही आणि माणसं, महारामांगाची, ढोरा चांबाराची, कैकाडी, वडरा, भिलाची आपण माणसं. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा मार्ग पूर्वाश्रमीचे महार आणि आताच्या बौद्धांना समजला, म्हणून या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या देशामध्ये सगळ्यात जास्त कलेक्टर कोणत्या समाजाचे असतील तर ते बौद्ध समाजाचे. कारण त्याचं कारण आहे त्यांना शिक्षणाचा मार्ग समजला. हा शिक्षणाचा मार्ग बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. हा शिक्षणाचा मार्ग बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागातून, विचारातून, बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षातून आपल्याला मिळालेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा हा रथ, समतेचा रथ, हा पुढे घेऊन जाण्याची जिम्मेदारी पूर्वाश्रमीचे महार आणि आताच्या बौद्धांवर आहे. हा समतेचा, शिक्षणाचा, स्वातंत्र्याचा, समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्यायाचा, संविधानाचा हा जो रथ आहे, हा पुढे घेऊन जाण्याची जिम्मेदारी बाबासाहेब आंबेडकरांनी
पूर्वाश्रमीचे महार आणि आत्ताच्या बौद्धांच्या खांद्यावर दिलेली आहे. आणि माझ्यासारख्या एका डोळस असणाऱ्या, तर्कशील असणाऱ्या कार्यकर्त्याला हे असं वाटतं, स्वतःच्या मनातून वाटतं की या महाराष्ट्रातले बौद्ध हा गाडा, हा रथ अत्यंत हिरिरीने, अत्यंत प्रेरणादायी, अत्यंत मेहनतीने, अत्यंत प्रामाणिकपणे हा रथ ते पुढे घेऊन जात आहे. ही या बाबासाहेबांच्या त्यागाची ही सगळी परिसीमा आहे आणि हा रिझल्ट आहे असं मी या ठिकाणी मानतो. माझ्या बौद्ध बांधवांनो, ब्राह्मणाने दिलेल्या 6,500 जाती आणि 45,000 पोट जातीपैकी 4500 पोट जातीपैकी मांग या जातीमध्ये माझा जन्म झालेला. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालण्याची आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे, त्या संघर्षाच्या सोबत चालण्याची हिंमत आणि ज्या समाजात आपला जन्म झाला त्याला एका ज्वलंत विचारावर घेऊन जाण्यासाठी आज मी महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना, मातंग समाजाला घेऊन जाण्याचा या महाराष्ट्रामध्ये प्रयत्न. हा विचारच, हा बाबासाहेबांचा विचारच मातंगांना, चर्मकारांना, ढोरांना, कैकाड्यांना, वडऱ्यांना, भिल्लांना हा माणूस पण देणार आहे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी माहित आहे. या ठिकाणी मातंग समाज आहे का नाही मला माहित नाही, परंतु आजची जी परिस्थिती आहे या परिस्थितीनुसार आपले जे शत्रू आहेत ही ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे आली पाहिजे. ही तुम्हाला इथं बसलेल्या सर्वांना ती दृष्टी आहे. तुम्हाला देशामध्ये काय काय घडतंय, कोण घडवताय, कशामुळे घडवताय हे सगळं ऐकू येतं, हे सगळं तुम्हाला दिसतं, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दृष्टिकोन दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐकण्याची क्षमता आपल्याला दिलेली आहे. आज या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, या राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, जे सांस्कृतिक दहशतवाद या देशामध्ये पसरवला जात आहे, हे समजण्याची दृष्टी फक्त या देशातल्या आंबेडकरवादी अनुयायामध्ये आहे, फक्त आंबेडकरवादी अनुयायामध्ये आहे. या देशामध्ये घडणाऱ्या अराजक घटनावर प्रतिक्रिया आपल्याकडून जात नाही हे आपण डोळस असल्याचं लक्षण आहे या ठिकाणी मी मानतो. आपण आंबेडकरवादी असल्याचं लक्षण आहे मी या ठिकाणी मानतो. संस्कृतीचे चोर असणारे या देशातले ब्राह्मण, ज्यांनी या देशाची संस्कृती आमची असणारी, हक्काची असणारी आमची संस्कृती चोरली, या देशाचे राज्यकर्ते, शासनकर्ता असणारे आम्ही मूल निवासी बहुजन बांधव, आमची संस्कृती चोरणारे, हे कलंकशाही संस्कृती चोरणारे ब्राह्मण यांनी आज राजसत्ता आणि धर्मसत्तेच्या नावाखाली या देशामध्ये जी अराजकता पसरवलेली आहे, या अराजकतेला रोखण्याची क्षमता फक्त आणि फक्त आंबेडकरवादामध्ये आहे. हे आपल्या तुम्हाला, आम्हाला सर्वांना हे माहित आहे. आज या देशामध्ये ज्या पद्धतीने मुसलमानांना टार्गेट केलं जात आहे, त्याच पद्धतीने या देशातल्या आंबेडकरवाद्यांना सुद्धा टार्गेट केलं जाणार आहे, लक्षात ठेवा. आता त्यांची वारी आहे, उद्या आपली वारी आहे, हे लक्षात. हे संस्कृती चोर असणारे ब्राह्मण लोक, RSS चे लोक हे आपले शत्रू आहेत, वैचारिक आणि सांस्कृतिक शत्रू आहेत. हे तुम्ही आम्ही जाणलं पाहिजे. हे आपल्याला माहित आहे. आंबेडकरवादी लोकांना आपला शत्रू माहित आहे, पण आपल्या बाजूला असणाऱ्या, आपल्या रक्ताच्या, मांसाच्या, विचाराच्या बांधवांना आपला शत्रू माहित. आपल्या बाजूला असणाऱ्या मांगांना, चांबारांना, ढोरांना, कैकाड्यांना, वडऱ्यांना,
भिलांना भंग्यांना आपला शत्रू कोण आहे माहिती. ते आता आंबेडकरवादी असणाऱ्या लोकांना आपला शत्रू मानू लागलेले आहे. बरोबर आहे का नाही? मान कुणाला शत्रू मानू लागलाय? चांभार कुणाला आपला शत्रू मानू लागलाय? आपल्या आजूबाजूला गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या आपली माणसं आपल्याच माणसाला शत्रू मानायला लागली. ते विष पेरणारी ही माणसं, यांचा जो विचार आहे या विचाराला काउंटर विचार, यांच्या विषमतावादी विचाराला मारक विचार बाबासाहेब आंबेडकरांनी समतावादी विचार आपल्याला दिलेला आहे. तो विचार त्यांच्यामध्ये पेरणं आपल्यासाठी एक आव्हानात्मक काम आहे असं मला वाटतं. म्हणून तुम्ही आम्ही असणारे आंबेडकरवादी लोक, आंबेडकरवादी माणसं आपली स्वतःची संस्कृती आपण या आपल्या समूहामध्ये जाऊन रुजवणं गरजेचं आहे. ते लोक नागपूरहून मानवड्यामध्ये यायला लागले, चांभारवाड्यामध्ये यायला लागले, ढोरवाड्यामध्ये, कैकाडीवाड्यामध्ये, भिलवाड्यामध्ये, बंजारावाड्यामध्ये यायला लागले. त्यांच्या विचारांचा ते प्रचार करायला लागले आणि आम्ही मात्र जयंत्याच्या उत्सवामध्ये मग्न होऊन नाचायला लागलो. आपला विचार वाढणार कसा? आपल्या विचाराची माणसं तयार होणार कशी? महारवाड्यामध्ये होणाऱ्या जयंत्या भरबस्तीमध्ये व्हायला लागल्या. इतर समाजाची माणसं आपल्यामध्ये यायला लागली. त्यांना बाबासाहेब आंबेडकर फुले समजायला लागले, ते आपल्यामध्ये यायला लागले. परंतु आपलेही काही कर्तव्य आहेत, आपल्याही काही जिम्मेदाऱ्या लक्षात ठेवा. ते नेरेटिव्ह सेट करतात, लक्षात ठेवा. आपले शत्रू नेरेटिव्ह सेट करतात. देवेंद्र फडणवीस यांचा एक नवीन शब्द त्यांनी संशोधनातून बाहेर काढलाय, त्यांच्या रेशीम बागेच्या रेशीम किड्याच्या माध्यमातून. नेरेटिव्ह, फेक नेरेटिव्ह. तुम्ही आम्ही डोळस माणसं होते, आपल्याला ओळखता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, निळ्या झेंड्या बद्दलचा फेक नेरेटिव्ह सध्या लागू आहे. आपल्याला जाणीव होते का त्याची? आपल्याला जाणीव होते का? जय भीम बद्दलचा फेक नेरेटिव्ह या राज्यामध्ये, देशामध्ये लागू आहे. जय भीम इतर समाजाचा माणूस म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही? जय भीम म्हणजे महाराणी महाराला भेटल्यावर म्हणायचं वाक्य आहे का ते अभिवादनाचं? निळा झेंडा हा महारांचा निशाण आहे का? हे याच्याबद्दलचा निगेटिव्ह नेरेटिव्ह कुणी सेट केला? याच्याबद्दलची नकारात्मकता कुणी पसरवली? याचा अभ्यास करण्याची दृष्टी आपल्याकडे आहे. आपल्याला सांगता आलं पाहिजे की या देशातल्या उपेक्षितांचा, या देशातल्या कामगारांचा, कष्टकऱ्यांचा, महिलांचा आवाज म्हणजे निळा झेंडा. तो कोणत्या एका समाजाची मस्ती ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. संविधानाबद्दल नेरेटिव्ह सेट केला. संविधानाच्या प्रतिकृती मोडतोड करण्यापर्यंत यांची हिंमत जायला लागली. संविधानापर्यंत यांची हिंमत जायला लागली. संविधानाच्या बाबतीमध्ये एक नेरेटिव्ह सेट करण्याचं काम या देशामध्ये RSSच्या माध्यमातून होते. लक्षात ठेवा. आता तर मुसलमानांची बारी चालू आहे, उद्या येणारच आहे संविधानात. लक्षात घ्या. आता मुसलमानांची बारी चालू आहे, आता जिहादची बारी चालू आहे. हे शब्द यांच्या तुमच्या जवळ असणाऱ्या नागपूरच्या रेशीम बागेतून निघतात. संविधानाच्या बद्दल असणारे यांच्या मनामध्ये आकस तयार होतो कुठून? संविधान जाळलं पाहिजे याच्यासाठी
त्यासाठी ते कोणतं खत पाणी या लोकांना पुरवतात याची शोध घेण्याची जिम्मेदारी आंबेडकरी अनुयायांवरच आहे. लक्षात ठेवा, आंबेडकरी अनुयायावरच आहे. कारण दृष्टिकोन बाबासाहेबांनी फक्त आपल्याला दिलेला आहे. तो साळ्यांना, माळ्यांना, तेल्यांना, तांबळ्यांना, कोष्ट्यांना, नाव्यांना, लोहारांना, सुतारांना नाही. त्यांना हे समजणार नाही. त्यांना वाटते संविधान हे मारायचं पुस्तक आहे कशाचं तरी. माहितीये का तुम्हाला? हे समजून घ्या, हे समजून घ्या. आता माझ्या बहिणींनी सगळ्यांनी इथं संविधानाच्या बाबतीमध्ये जी जागृती केली, ती शेजारच्या भंगीवाड्यामध्ये केली. तर भंगी राहतात का नाही मला माहित नाही. तर भंगीमध्ये माहितीये का कोण आहे? या जाती व्यवस्थेमध्ये सगळ्यात शेवटचं काम दिले त्यांना लोकांची विष्ठा काढण्याचं. भंगी समाजाला माहितीये का तो माणसामध्ये जो आलाय तो कुणामुळे आलाय? या भारतीय संविधानामुळे, बाबासाहेब आंबेडकरांमुळे. हे संस्कृतीचे वैचारिक शत्रू असणारी लोक बाबासाहेबांबद्दल, संविधानाबद्दल एक फेक नेरेटिव्ह सेट करत चाललेली आहे. त्यांच्या विचाराला जर तोडायचं असेल, मोडायचं असेल तर ही लढाई विचारधारेची आहे. ती विचारधारेनंच आपल्याला या देशामध्ये लढावी लागेल, हे लक्षात ठेवा. ही काही भीमा कोरेगावची लढाई नाहीये. ही काही हातामध्ये तलवारी बंदुका घेऊन लढण्याची लढाई नाहीये देशामध्ये चालू. सध्या जी लढाई या देशामध्ये चालू आहे ती विचारधारेची असणारी लढाई आहे, हे लक्षात ठेवा. या देशातली असणारी कम्युनिस्ट विचारधारा मातीमध्ये तुडवली संघाने, हे लक्षात ठेवा. पुन्हा सांगतो तुम्हाला, समजून घ्या. कम्युनिस्ट विचारधारा या भारताच्या मातीमधून संपवण्यासाठी RSS ने जे षडयंत्र या देशामध्ये रचले तेच षडयंत्र पुन्हा त्यांचा शेवटचा शत्रू असणाऱ्या फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या बाबतीमध्ये मांडण्याचा प्रयत्न या देशामध्ये आता व्हायला चालू झालेला आहे. लक्षात ठेवा. माझी भाषा समजते का तुम्हाला? समजायली का भाषा? माझ्या माता भगिनींना समजते का? बघा, मी विषयाच्या अनुषंगाने बोलत नाहीये हे मला माहित आहे आणि मी विषयाच्या अनुषंगाने बोलणारही नाहीये. आज देशामध्ये जी परिस्थिती आहे, माझ्यासारख्या तरुणांना जे वाटतं की माझ्यामध्ये आणि माझ्या मागच्या पिढ्यामधले जे जनरेशन गॅप पडलेला आहे, माझ्या मागच्या पिढ्यांचं बोलणं मला समजत नाही, माझं बोलणं त्यांना समजत नाही. हा गॅप भरून काढण्याचं काम मी आता गावागावामध्ये जाऊन या व्याख्यानाच्या माध्यमातून करत आहे. ही माझी जिम्मेदारी आहे, हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी गावागावामध्ये 400 किलोमीटर लांबून मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. कारण मला फिरावं लागेल, मला लोकांना सांगावं लागेल. मला या निसर्गानं शक्ती दिली आहे बोलण्याची. या शक्तीचा वापर मी माझ्या लोकांना जागा करण्यासाठी करतोय. ज्याला लिहिता येतं त्याने लिहावं, या व्यवस्थेच्या विरोधात लिहावं, या कलम कसायाच्या विरोधात लिहावं. गोविंद पानसरेंचा जसा खून झालाय तसे सगळे साहित्यिक घरामध्ये बांगड्या घालून बसलेले. लक्षात ठेवा. जसा खून झाला गोविंद पानसरेंचा तसे सगळे साहित्यिक भीतीपोटी घरामध्ये बसलेले आहेत. कोणीही बोलायला तयार नाही. आंबेडकरवादी लोक नुसतं बघताय, कुणीही बोलायला तयार. ज्याला बोलता येते त्यांनी बोललं पाहिजे, ज्याला लिहिता येते त्यांनी लिहिलं पाहिजे, ज्याला कविता येते त्यांनी कवितातून मांडलं पाहिजे, ज्याला पोवाडे येत आहेत त्यांनी पोवाड्यातून मांडलं पाहिजे, ज्याला व्यंगचित्र येत आहेत त्यांनी व्यंगचित्रातून मांडलं पाहिजे. पण बोला या सिस्टीमच्या, या व्यवस्थेच्या विरोधात बोला. आपण नामदेव ढसाळांची आपली औलाद आहे, लक्षात ठेवा.
आपल्याला बोलावं लागेल, आपल्याला आपला विचार मांडावा लागेल जो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. तो दृष्टिकोन तुम्हाला आम्हाला दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने आज मुस्लिमांच्या विरोधामध्ये षडयंत्र रचले जात आहेत, याच पद्धतीचे षडयंत्र हे आंबेडकरी विचारधारेच्या विरोधामध्ये करण्याचा प्रयत्न या देशामध्ये करणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला या षडयंत्राला हाणून पाडण्यासाठी आपण सज्ज असलं पाहिजे. लक्षात ठेवा, या विचारधारेला, या विषमतावादी विचारधारेला मांडण्याची क्षमता फक्त आणि फक्त आंबेडकरवादी विचारधारेमध्ये आहे. याच्यासाठी तुम्ही आम्ही सज्ज असणं काळाची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जो धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी जी संस्कृती आपल्याला दिलेली आहे, जो धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञामध्ये बाबासाहेब बुद्धांच्या बाबतीमध्ये ते सांगतात की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. बरोबर आहे, बुद्ध हा विष्णूंचा अवतार आहे हे मी मानणार. मग बुद्ध हे विष्णूचे अवतार आहेत हे कुणी सांगितलं? बुद्ध हे विष्णूचे अवतार आहेत हे कुणीतरी सांगितलंय. बाबासाहेब आंबेडकरांनी ते खोडलेलं आहे. हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. हे सांगत राहतील, तुम्ही खोडत राहिलं पाहिजे. हे संविधानाच्या बाबतीमध्ये अपप्रचार करतील, तुम्ही संविधानाचा प्रचार करत पुढे चाललं पाहिजे. आज ते बघतायत की मस्जिदी खोदायला लागले, मस्जिदी खोदतायत आणि तिथं मंदिर शोधतायत. बरोबर आहे, मस्जिदी खोदतायत आणि मंदिर शोधतायत. आपण काय करतो? तुम्हाला आम्हाला हे माहिती आहे की या मंदिराच्या खाली काय आहे. बरोबर आहे, तुम्हाला आम्हाला माहिती आहे की या मंदिराच्या खाली काय आहे. या मंदिराच्या खाली आपली संस्कृती आहे. बुद्ध आहे, या मंदिराच्या खाली महावीर आहे आणि बुद्ध आहे हे तुम्हाला आम्हाला माहित आहे. परंतु ज्याची राजसत्ता असते त्याचीच धर्मसत्ता असते. राजसत्तेवरच धर्मसत्ता आधारलेली असते. राजाच्या माध्यमातूनच धर्मसत्तेचा अवलंब केला जाऊ शकतो. आज ज्यांची राजसत्ता ते आपली धर्मसत्ता जशी होईल तशी, ज्या पद्धतीने होईल तसं, ज्या ताकदीने होईल तशी ते या देशामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतात. काल्पनिक असणाऱ्या लोकांना त्यांनी देव बनवलं. काल्पनिक असणाऱ्या लोकांना यांनी देवत्व प्राप्त करून दिलं. हे राजसत्तेच्या जीवावर, राजसत्तेच्या जोरावर. आपल्याकडे राजसत्ता नाहीये, आपल्याकडे फक्त मार्ग आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. आपल्याकडे धर्मसत्ता नाहीये, आपल्याकडे मार्ग आहे धर्मसत्तेकडे जाण्याचा. लक्षात ठेवा, बाबासाहेब आंबेडकरांनी चाव्या आपल्याकडे दिलेल्या, त्या चाव्या लावण्याचं काम तुमचं आणि आमचं आहे. बाबासाहेब म्हणाले, जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं. ते नुसतं म्हणतो आपण. त्यावेळेच्या अडाणी लोकांना म्हणले बाबासाहेब, तेव्हा तर भिंती नव्हत्या आपल्या लोकांना. शासनकर्ते बना. हे राष्ट्र बुद्ध राष्ट्र बनवायचे, बौद्ध राष्ट्र बनवायचे बाबासाहेब म्हणायचे. जे जे बाबासाहेबांनी म्हटलं ते अंमलात RSS आणि संघाच्या लोकांनी आणलं. राजसत्ताही आणली, शासनकर्ती जमातही बनले. आता हा देश त्यांना काय बनवायचा? हिंदू राष्ट्र बनवायचा. या आपल्या शत्रूंच्या ज्या चाली आहेत
या प्रत्येक चालीवर तुम्हाला आणि आम्हाला लक्ष ठेवावं लागेल आणि त्याला त्याच पद्धतीने मोडावं लागेल. म्हणून माझ्या बांधवांनो, माझ्या माता भगिनींनो, तुमच्यावर माझ्यावर जी जिम्मेदारी आहे या जिम्मेदारीला पार करत असताना माझं एवढंच म्हणणं आहे की आपला हा जो विचार आहे जर तो आपण शेजारच्या आपल्या बांधवांना, मातंग समाजाला, चांभार समाजाला जर आपण सांगू शकत नसू, त्यांना तो विचार जर समजत नसेल तर ती आपल्या अनुयायांची हार आहे असं मी या ठिकाणी मानतो. ही आपली आपल्यावर असणाऱ्या जिम्मेदारीवर असणाऱ्या आंबेडकरवादी अनुयायांची हार आहे. जर ते आता जय श्रीरामचा नारा देत असतील, जे काही दिवसापूर्वी जय भीम म्हणत होते, जे काही दिवसापूर्वी जय भीम म्हणत होते आता ते जय श्रीराम म्हणू लागले, हे आलं कुठून याचा शोध घ्या. आपण कमी कुठं पडतो याचा शोध घ्या. आपल्याला आता बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाला, त्यागाला अनुसरून आपल्याला अंग झटकून काम करणं गरजेचे लागतं. ही व्याख्यानं होतात तिथं आपण ऐकतो, घरी जातो, जेवण करतो, झोपतो आणि हा विचार सोडून देतो. असं नाही. संघाची माणसं, संघ हा बुद्धांचा आहे, लक्षात घ्या. खरा संघ कुणाचा आहे? बुद्धांचा आहे. पण यांनी, या संस्कृती चोर असणाऱ्या लोकांनी आमची संस्कृती चोरून त्यांची संस्कृती आमच्या भोकांडी बसवण्याचा जो धंदा या देशामध्ये लावलेला, त्याला रोखण्यासाठी तुम्हाला या विचारधारेच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना प्रयत्न करणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौद्ध धम्माच्या मार्गावर आता सांगितलं सरांनी, अध्यक्षांनी, की बुद्धगयेला जे आंदोलन चालू आहे ही आपली स्वतःची संस्कृती आहे. या संस्कृतीला जपण्याचं काम तुमचं आणि आमचं, आणि या संस्कृतीला पुढे घेऊन जाण्याचं काम तुमचं आणि आमचं. आता अजिंक्य चांदणे या स्टेजवरून बोलत आहे, बाबासाहेब आंबेडकर बोलत आहे. ज्या समाजातून मी आलो त्या समाजाच्या लोकांना माझी भाषा समजत नाही, त्यांना मी काय बोलतो हे समजणार नाही. त्यांना हे वाटणार की हा महार आहे, महार झालाय, हा बुधाळलाय असं म्हणतात. हे शब्द येतात कुठून याच्यात, बरोबर आहे की नाही? काय म्हणतात हे? हा बुधाळलाय म्हणतात, हा महार झालाय. आणि महार काय म्हणतात? हा मांग आहे, बरोबर आहे. आता आमच्या यांची अवस्था तशी झाली असं, आमचे मैड साहेबांची तशी आमची अवस्था झालेली. आम्ही विचारांनी पेटलेली माणसं, परंतु आमची जात आम्हाला सोडत नाही. तुम्ही आम्ही विचारधारेची माणसं जरी असलो तरी जात आपल्याला सोडत नाही. आपण जातीच्या पुढं कधी विचार करणार? आपली माणसं म्हणतात की मांगाची माणसं जय भीम म्हणत नाहीत, बरोबर आहे. मांगाची माणसं जय भीम म्हणत नाहीत, चांभाराची माणसं जय भीम म्हणत नाहीत. बाबासाहेबांमुळे यांना सगळं मिळालेलं आहे. आपण असं त्यांना म्हणतो, पण कधी जय भीमचा अर्थ त्यांना समजून सांगितलाय का? जय भीमचा अर्थ त्यांना समजून सांगितलाय का? बाबासाहेब आंबेडकर कधी त्यांना समजून सांगितलेत का? आपण झालंय असं की पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे बौद्ध 10वीच्या वर्गात आहे आणि मातंग, चर्मकार, ढोर, चांभार हे दुसरीच्या वर्गात. हे दुसरीच्या वर्गात, दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 10वीच्या वर्गाचा अभ्यासक्रम येणार कसा? मग तुम्ही त्यांच्याकडून जी अपेक्षा ठेवताय, जय भीम म्हणण्याची अपेक्षा ठेवताय, ही अपेक्षा त्यांना ती समज आहे का? तिथपर्यंत ते पोहोचले का? याचा अभ्यासही तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे. त्यांना ते समजून सांगणं गरजेचं आहे. या सभा मंडपामध्ये त्यांनी येणं गरजेचं आहे.
त्यांना हा कार्यक्रम आपला वाटणं गरजेचं आहे. त्यांना बाबासाहेब आंबेडकर आपला वाटणं गरजेचं आहे. त्यांना बुद्ध आपले वाटणं गरजेचं आहे. बुद्ध आपले वाटतात का मराठ्यांना, बंजारांना? हा, ते कुणाचे वाटतात? बुद्ध कुणाचे? सामान्य माणूस, साळ्याचा, माळ्याचा, ढोराचा. बुद्धांना काय म्हणतो? कुणाचा देव आहे बुद्ध? महाराजचा देव. बुद्ध महाराजचा देव आहे का? बुद्ध हा महाराजांचा देव आहे का? मग बुद्ध हा महाराजांचा देव नाही हे त्यांना कोण सांगणार? त्यांना हे सांगितलं जातं की बुद्ध महाराज हे सांगणारे लोक त्यांच्यापर्यंत जवळ उभे आहेत, परंतु बुद्ध महाराज नाहीत बाबांनो. हे सांगणारी माणसं तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. बुद्ध हा विचार आहे, बाबासाहेब आंबेडकर हा विचार आहे, क्रांतीचा विचार आहे, तुझ्या माझ्या उद्धाराचा विचार आहे. ही सांगणारी माणसं त्यांच्या जवळ जात नाहीयेत. ही जावं लागेल. हा विचार जर आपल्याला विजयी करायचा असेल, बाबा विचाराचा भारत, सम्राट अशोकाचा भारत जर पुन्हा निर्माण करायचा असेल, तर आपल्यापासून बाजूला गेलेल्या लोकांना एका विचारानं बांधणं, याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी निळा ध्वज दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म दिलेला आहे. हा विचार आपल्या महारवाड्याच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. आणि ही वेळ आता ती आहे असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून माझ्या मित्रांनो, माझ्या माता भगिनींनो, तुमच्याकडूनही मला खूप अपेक्षा आहे. बौद्ध बांधवाकडूनही खूप अपेक्षा आहे. लाखो लोकातून मी एक आहे. लाखो मातंग समाजाच्या बांधवातून मी एक आहे. माझ्या एकट्याचा विचार तिथपर्यंत जाईपर्यंत माझं आयुष्य संपून जाईल, परंतु त्याची पर्वा मी करणार नाही. मी बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा अनुयायी या नात्यानं शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांचा विचार हा वस्त्यामध्ये जाऊन पेरण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे. माझ्या बौद्ध बांधवांनो, आपल्यावर फार मोठी जिम्मेदारी बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे. या जिम्मेदारीचा आपल्या खांद्यावर ओझ नाहीये, ही आपलं कर्तव्य समजून आपण हा विचार व्यापक स्वरूपामध्ये या देशामध्ये आणि राज्यामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करूया. मला या ठिकाणी बोलवलं, माझा आदर सत्कार केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा शतशः ऋणी आहे, आभारी आहे. जय भीम, नमो बुद्धाय. आंबेडकरी विचारांनी प्रेरित होऊन आपण संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत